नाशकात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीला पूरसदृश परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। गंगापूर धरणातनं जवळपास 500 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आणि त्यामुळे रामकुंड परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। रामकुंड इथं 29 वर्षीय पर्यटक वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। तर 3 वर्षाची मुलगी पाण्यात पडलेली होती, मात्र तिला वाचवण्यामध्ये जीवरक्षकांना यश आलंय। 29 वर्षीय पर्यटकाला शोधण्यासाठी आता प्रशासनाचं शोधकार्य सुरू आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। सध्या गोदावरीला जो आहे तो गंगापूर धरणातून 500 क्युसेकनं पाणी आहे तो विसर्ग करण्यात आला। या ठिकाणी जर आपण बघू शकतो गोदावरी नदीकाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी आहे ती पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत होती, मात्र या ठिकाणी कोणती अघटित घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात होते। मात्र या ठिकाणी एक पर्यटक कुटुंब होतं, त्यांची 3 ते 4 वर्षाची जी मुलगी आहे ती पाण्यात पडली होती। नेमका घटना घडली होती मॅडम, काय सांगाल, काय नेमकं झालं होतं? आता एक लहानशी छोटीशी मुलगी होती 3-4 वर्षाची, ती हे पाणी वगैरे बघायला आली होती, तर पाय घसरून पाण्यामध्ये पडली ती। तर ती पडली म्हणून तिच्या आईने बघितलं आणि तिच्या आईने लगेच तिला वाचवण्यासाठी खाली नदीमध्ये उडी मारली। त्यांनाही पोहता येत नाही, त्यांना बघून लगेच त्या मुलीच्या वडिलांनी पण उडी मारली। त्यांना बघितलं आणि हे जे पोहणारे मुलं आहेत आपल्याकडचे, हे सगळ्या मुलांनी उडी मारली आणि त्या तिघांनाही वाचवलंय ह्या पोरांनी। कुठेही केव्हाही तुम्ही पाय घसरून किंवा काही काट्यामध्ये अडकून कुठेही काही कोणाचा धक्का लागू शकतो, काही होऊ शकतं। तर तुम्ही स्वतःचा जीव सांभाळा आणि थोडंसं याच्यापासून लांब राहा, कारण पाणी अजून वाढू शकतं। पाऊस कंटिन्यू चालू आहे, याच्यापेक्षाही पाणी अजून डबलचं वाढणार आहे। तर मी नागरिकांना विनंती करते की त्यांनी प्लीज नदी काठापासून लांब राहावं। नक्कीच आपण बघतोय पोलिसांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आव्हान केलं जात आहे, मात्र या ठिकाणी 29 वर्षाचा जो पर्यटक होता तो वाहून गेल्याची देखील माहिती समजली आहे। तो कुठपर्यंत वाहून गेला याची अद्याप माहिती प्रशासनाकडे नाहीये, मात्र शोधकार्य सुरू आहे। तो मुलगा आहे तो या ठिकाणी पर्यटक होता, तो गंगा घाटावर पूजा करत होता आणि पूजा केल्यानंतर त्याने गंगा घाटाच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी पूजा करत असताना त्याचा पाय घसरला आणि त्या पाय घसरल्यानंतर तो नदी पात्रात पडल्याची माहिती मिळाली आहे। पोलिसांच्या माध्यमातून देखील आता आव्हान केलं जाते आणि एकंदरीत आता नाशिकमध्ये गोदावरीचा जो पूर आहे तो अधिकाधिक वाढतोय, त्यामुळे नाशिककरांनी देखील या ठिकाणी गंगा घाट परिसराच्या आजूबाजूला पूर बघण्यासाठी गर्दी करू नये असं देखील प्रशासनाच्या माध्यमातून आता आव्हान केलं जात आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।